माझा अंदाज एकदम खरा ठरला. सकाळी उजडायलाच आम्ही राहत होतो त्या कुलाल शाळेतील खोपटासमोर द्रुपद महाराजांचा रिसाला सज्ज झाला. प्रत्यक्ष दृष्टदुर्मदादा स्वागताला जातीनं उपस्थित होता. पांचाल नगरीच्या राजमहालात वाढलेला तो युवराज आज प्रथम एका गरिबाच्या पर्णकुटीत पाऊल टाकत होता, आणि तेही केवळ आपल्या लाडक्या भगिनीसाठी. आत येताच त्यानं राजमाता कुंतीदेवींच्या चरणांना स्पर्श करून वंदन केलं आणि त्या 5 बांधवांना आलिंगन दिलं. त्यावर युधिष्ठिर विस्मयानं बोलता झाला. आम्ही या स्थळी आहोत याची वार्ता? ती कळायला फार अवधी नाही लागला. त्याचं वाक्य तोडीत दादा पटकन बोलून गेला. आमच्या राजधानीत बातम्या जर आम्हाला योग्य वेळी नाही मिळू शकल्या तर मग आम्हाला राज्यच करायला नको. दादाच्या मुत्सद्देगिरीवर सगळेच प्रसन्न हसले. ज्याचा जन्म पांचाल देशाच्या सिंहासनावर अधिष्ठित होण्यासाठीच झाला होता, तो माझा दादा याच क्षणी मृगजीर्णावर बसला. क्षेमकुशल झाल्यानंतर तो राजमाता कुंतीदेवींना उद्देशून म्हणाला, आपण या क्षणी आमच्याबरोबर चलावं. आमच्या राजमहाली पाहुणचार घ्यावा. म्हणजे पुढील गोष्टीही सामोपचारानं ठरवता येतील. तातांचीही तशीच इच्छा आहे. छे छे, इच्छा कसली? त्यांनी आम्हाला आज्ञा करायची. नृपश्रेष्ठ द्रुपद महाराज हे आम्हाला आमच्या पित्याच्या जागी आहेत. युधिष्ठिर मोठ्या विनयानं बोलून गेला. परंतु दादाला नसला तरी मला त्याच्या बोलण्यातील मानभेपणा चटकन जाणवला. मग निघायचं ना? आणि ज्या कुलाल शाळेत मी पांडवांच्या मागून पायी अणवाणी चालत आले होते, त्याच कुलाल शाळेतून महालाकडे मी सुवर्णजडित अंबारीतून निघाले होते. माझ्या शेजारी राजमाता कुंतीदेवी बसल्या होत्या. इंद्राच्या ऐरावतालाही लाजवेल असा सर्वांग सुंदर हत्तीवरून मी चालले होते. आमच्या अंबारीच्या मागूनच माझा रथ येत होता. त्या रथाला तीच 5 घोडी झुंपण्यात आली होती. ते शुभ्र अश्व मोठ्या डौलानं निघाले होते. पण आज त्या रथात मी नव्हते, तर 5 पांडव होते. सकाळच्या सोनेरी किरणात त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज विलक्षण भासत होतं. छे, मनुष्य प्राणी कुठले, देवगणच ते. वाट चुकून पृथ्वीवर अवतरले असावेत. त्या रथाचं सारथ्य आज दृष्टद्युम्न करीत होता. पांचाल नगरीचे नगरजन मोठ्या कौतुकानं डोळ्यात प्राण आणून ते अपूर्व सोहळा पाहत होते. जो विलक्षण पण जिंकून काल लाडक्या राजकुमारीला घेऊन गेलेला तो ब्राह्मण कुमार आज त्याच्या 4 बंधूसह आणि मातेसह मोठ्या लव्याजम्यासह राजमहालाकडे निघालेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटत होते. काल संध्याकाळपासून त्यांच्या जीवात जीव नसेल. अनेक तर्कवितर्कांनी, शंकाकुशंकांनी ते अस्वस्थ झाले असतील. ते 5 ब्राह्मण कुमार कोण असावेत? कुठल्या देशचे असावेत? त्यांची नावं काय असावीत? तो विलक्षण पण जिंकणारा धुरंधर कोण असावा? त्यांनी द्रौपदीला कुठं नेली असेल? अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर त्यांच्या अंतर्मनात माजलं असावं. कारण तेवढं प्रेम होतं त्यांचं या राजकुमारीवर. पांचाल देशाच्या प्रजेनं आमच्या घराण्यावर जेवढं प्रेम केलं, तेवढं कुठल्याही देशातील जनतेनं आपल्या राजावर केलं नसेल. मी तर त्यांची प्राणप्रिय राजकुमारी होते, आणि म्हणूनच माझ्या भाग्यविधात्यासह मी आज पांचाल नगरीच्या राजरस्त्यावरून जाऊ लागताच आमच्या ओंजळी माझ्यावर रित्या होत होत्या. सुमनांचा पाऊस पडत होता जणू. आणि ते विलक्षण दृश्य पाहून ऊर भरून येत होता, गहिवरून येत होतं. डोळ्यात पाणी उभं राहत होतं. कारण ज्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं, त्यांना मी पोटच्या पुत्रापेक्षा जास्त लळा लावला. त्या नगरवासियांना, त्या पांचालवासियांना मी कायमचे सोडून जाणार होते.
मला माझ्या मातापित्यांच्या, बंधूच्या, सख्यांच्या, प्रियजनांचा त्याग करून कुठल्या तरी नवगताबरोबर सारं आयुष्य काढण्यासाठी अनोळखी जगात अनोळखी माणसात जायचं होतं. स्त्रीचा जन्म हा केवळ त्यागासाठीच असतो की काय, कोण जाणे. आम्ही राजमहालात पोचलो. पांचाल देशाचे नृपश्रेष्ठ द्रुपद महाराज आपल्या लाडक्या लेकीला भावई जावयाला सामोरे आले. त्यांनी पांडवाला दृढालिंगन दिलं. पांडवांनीही त्यांच्या चरणाला स्पर्श करून वंदन केलं. आईनं मला घट्ट उराशी कवटाळलं आणि माझं अवग्रहण केलं. मंगलवाद्यांनी राजमहालाच्या दाही दिशा उल्हासित झाल्या होत्या. महालाच्या पायऱ्या चढून आत प्रवेश करेपर्यंत दोन्ही बाजूला असलेल्या दासींकडून पुष्पवृष्टी होत होती. सुगंधित अत्तराचे फवारे उडत होते. राजमहालात प्रवेश करताच आणखी एका गोष्टीनं मी चकित झाले. स्वयंवरासाठी आलेले सर्व क्षत्रिय, राजे, राजपुत्र प्रस्थान पावले होते. परंतु यादव श्रेष्ठ बलराम महाराज आणि श्रीकृष्ण अद्याप होतेच. कृष्णाला पाहताच माझं चित्त उल्हासित झालं. मनातली सारी भीती, सारी हुरहुर, सारा संकोच दूर झाला. आदर सत्कार क्षेमकुशल झाल्यानंतर युधिष्ठिर बोलू लागला. क्षमा असावी महाराज. काल आपल्या आज्ञेविना आम्हाला प्रयाण करणं भाग पडलं, परंतु त्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आपणास प्रश्न पडला असेल की आम्ही कोण, कुठले, आमचा वंश. छे छे, मुळीच नाही. तात हसत म्हणाले. अहो, सूर्याला झाकून ठेवला म्हणून त्याचं तेज लपून राहणार आहे का? म्हणजे? युधिष्ठिर अवाक होऊन म्हणाला. आपण ओळखलंत आम्हाला? कदाचित आपल्या या वेशात ओळखलं नसतंही, पण तेवढं बोलून तातांनी श्रीकृष्णाकडे मिश्किलपणे पाहिलं. मला वाटलंच होतं दादा. ज्या अर्थी माधव इथे उपस्थित आहे त्या अर्थी अर्जुन बोलून गेला. पार्था, श्रीकृष्ण सुहास्य वंदनानं बोलू लागला. अरे, त्या मत्स्ययंत्राचा भेद तुझ्याशिवाय दुसरा कोण धनुर्धर करू शकला असता का? वीराला वीराची ओळख पटली होती. दोघंही खळखळून हसले. त्यानंतर पांडवांनी आपण वारणावतातून कसे जीवानिशी बाहेर पडलो, स्वतःच्या मृत्यूची अफवा कशी उठवली, याविषयी सविस्तर माहिती निवेदन केली. पांडवाच्या त्या कौशल्यावर सगळेच खुश दिसत होते. खास करून कृष्णाची पांडवावर जास्तच मर्जी दिसत होती. परंतु हे सर्व चाललं असताना मला मात्र वेगळीच रुखरुख लागली होती. मातेनं पुत्रांना दिलेला तो वर 5 जणांनी वाटून घ्या. द्रौपदी तुम्हा 5 भार्या होईल. ती आठवण मला अस्वस्थ करत होती. त्या गोष्टीचा निर्णय अजून लागायचा होता. माझं भवितव्य ठरायचं होतं. श्वास रोखून मी त्या क्षणाची वाट पाहत बसले होते. आणि मग, माधवा, तूच सांग, हा विवाह केव्हा बरं घडवून आणावा? तातांनी त्या विषयाला हात घातला. ते आता सर्वस्वी युधिष्ठिरावर अवलंबून नाही का? कृष्ण म्हणाला. तसा युधिष्ठिर क्षणभर अस्वस्थ झाला. त्यानं राजमाता कुंतीदेवीकडं एक दृष्टिक्षेप टाकला. इकडे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. मी वळून कृष्णाकडं पाहिलं. त्याची मुद्रा शांत होती, निर्विकार होती. मग विचार केल्यासारखं करून युधिष्ठिर म्हणाला. महाराज, आपण आपली कन्या अर्जुनाला द्यायला तयार आहात हे ऐकून संतोष वाटला. छे, ती तर पार्थानं स्वयंवरात जिंकली आहे, तात म्हणाले. होय, पण अर्जुन माझा कनिष्ठ बंधू आहे आणि मलाही अजून विवाह करावयाचा आहे. युधिष्ठिर, तात चमकले. कोड्यात पडल्यासारखे श्रीकृष्णाकडे पाहू लागले.
कृष्णाच्या कपाळावर कधी नव्हे ती एक सूक्ष्मशी अटी उमटली होती. ती अटी काय सांगत होती? कुठल्या मानसिक वादळाचा संकेत करत होती? हे इतर कुणालाही काहीही समजलं नव्हतं, पण मला चांगलंच समजलं होतं. एकाकी माझं डोकं बधीर झालं. डोळ्यासमोर चांदण्या चमकू लागल्या आणि काय होतं हे कळायच्या आधीच मी बसल्या जागीच कोसळले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हाच कुठं मला कळून आलं की मी मूर्छित झाले होते. मूर्छित होण्यापूर्वी पांडवांच्या त्या सत्कार सभेत मी खाली कोसळून पडले होते हे फक्त मला आठवत होतं. माझी शुद्ध हरपण्यापूर्वी कुणाचं कोणतं तरी एक वाक्य माझ्या कानावर पडलं होतं. कुणीतरी मोठ्या आवाजात म्हटलं होतं, व्यास महाराज येत आहेत. कदाचित तो एखाद्या सेवकाचा आवाज असेल. अशा विचित्र क्षणाला महर्षी व्यासांचं आगमन म्हणजे शुभशकून तर नसेल ना? शुद्धीवर आले होते खरे, पण अजूनही डोळे उघडावेसे वाटत नव्हते. थोडीशी ग्लानीत असल्यासारखीच मी पडल्या पडल्या विचार करत होते. मी अवघ्या काही क्षणातच पूर्णपणे भानावर आले. डोळे उघडून पाहिले तो मी माझ्याच शयनमंदिरात होते आणि माझ्या उशाशी नंदिनी बसून होती. मला शुद्धीवर आलेली पाहताच तिची कळी खुलली. राजकुमारी, ती माझ्या कानाशी पुटपुटली. मी उठण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वांगातून ठणका सुटला. नाही नाही, पडून राहा आपण. काल सकाळपासून सर्वांच्या जीवात जीव नव्हता. म्हणजे? मी चमकले. कालपासून ग्लानीत होतात आपण. अंगात ज्वरही होता. राजवैद्य आणि महाराणी तर आपल्या मंचकापाशी रात्रभर बसून होत्या. राजवैद्य आत्ताच गेले आणि काहीतरी महत्त्वाची चर्चा आहे म्हणून महाराणीही महाराजांच्या महाली गेल्या आहेत. म्हणजे मी कालपासून बेशुद्ध होते तर? माझं सर्वांग रोमांचित झालं. माझा मानसिक ताण अखेर माझ्या शरीराला पेलायला नव्हता म्हणायचं. अंगात ज्वरही होता म्हणे. मी माझी जीभ ओठावरून फिरवली. ओठ कोरडे पडले होते. तोंडातून कसंसंच झालं होतं. कडू कडू. मला पाणी हवं असावं असं समजून नंदिनीने एका चांदीच्या पात्रातून मला पाणी दिलं. पडल्या पडल्याच 1-2 घोट घेतल्यानंतर मला जरासं बरं वाटलं. नंदिनी, काय चर्चा चालली आहे ग? मी तिला विचारलं. आपल्या विवाहाविषयीचीच. अजून? हो. आणि नंदिनी मला कालपासून जे काही घडलं होतं ते सर्व कथन करू लागली. ते ऐकत असताना माझं अंतःकरण तीळ तुटत होतं. हृदय विदर्ण होत होतं. मनाची असंख्य शकलं होत होती. मी जिवंतपणे मरण अनुभवत होते. माझं मरण मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते. एका राजकन्येच्या जीवनाची याहून दुसरी शोकांतिका काय असू शकेल? स्त्री जीवनाची याहून वेगळी विटंबना काय असू शकेल? पुरुष जातीच्या हिंस्रपणाचं यापेक्षा वेगळं चांगलं उदाहरण कुठे सापडणार? पण केवळ पुरुष जातीला तरी मी कसा दोष देणार? पुरुषांच्या या कुकर्मामागे कंबर कसून एक स्त्रीच उभी नव्हती का? स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या आयुष्याची राखरांगोळी करताना तिला कसलीही खंत वाटणार नव्हती. कारण महत्त्वाकांक्षेचं दुसरं नावच राक्षसीने होतं. कालपासून म्हणे युधिष्ठिराने तोच हट्ट धरला होता. द्रौपदी आम्हा पाचांची पत्नी होईल. राजमाता कुंतीदेवी देखील त्या भूमिकेला ठामपणे पाठिंबा देत होत्या. त्यावर तात्यांनी त्यांना सांगितलं सुद्धा, बाबा रे, हवं तर तू एकटा तिच्याशी लग्न कर, माझी अनुमती आहे. परंतु त्या हट्टी पुरुषाला ते पटत नव्हतं. आईची आज्ञा पाळणं हाच त्याच्या दृष्टीनं सर्वात मोठा धर्म होता म्हणे. आणि तो तरी स्वतःला धर्मराज म्हणवून घेत होता.
तातांना काय करावं तेच कळत नव्हतं. दृष्टदुर्म दादाची ही बुद्धी चालत नव्हती. एवढा मोठा मुत्सद्दी पुरुष श्रीकृष्ण, परंतु त्याची देखील मती खुंटीत झाली होती. शेवटी सर्वांनी मिळून अचानक प्रकट झालेल्या व्यास महर्षींच्याकडे हा प्रश्न सोपवला. परंतु व्यासांनी काय निर्णय दिला? धर्माचा, अधर्माचा, नीतीचा, अनीतीचा काथ्याकूट करून शेवटी युधिष्ठिराचीच तळी उचलून धरली. अर्थात ज्याच्या अनुग्रहानं कुरुवंशाची वंशवेल वाढली होती आणि ज्या कुरुवंशाचे पांडव वंशज लागत होते, त्या वंशाच्या मूळ पुरुषाकडून दुसऱ्या कसल्या निवाड्याची अपेक्षा करणं चुकीचंच होतं. माझ्या तातांनी आणि भोळ्या भाबड्या आईला पटवून देण्यासाठी त्यांनी ह्या समस्येचा संबंध माझ्या पूर्वजन्माशी जोडून टाकला. पूर्वजन्मी म्हणे मी भगवान शंकराची आराधना केली होती. घोर तपस्येनंतर ते मला प्रसन्न झाले. मी म्हणे त्यांच्याकडे मला पती दे, मला पती दे असा 5 वेळा वर मागितला. त्यावर भगवान शंकर तथास्तु म्हणाले. झाले. हे घडले मागील जन्मी, त्याचं फळ मला या जन्मी. माझ्या प्रारब्धात 5 पती होते. का तर म्हणे मी भावनाविवश होऊन भगवान शंकरांकडे 5 वेळा वर मागितला. सारच कसं असंभव, अकल्पित, मानवी बुद्धीला न पटणारं, तरीही माझ्या नशिबी आलेलं. महर्षी व्यासांची आज्ञा कोण मोडणार? युधिष्ठिर आपला हट्ट कसा सोडेल? राजमाता कुंती देवी आपल्या मनासारखं घडवून आल्याशिवाय थोडंच सोडणार होत्या. झालं, सारच संपलं. स्वयंवराच्या यज्ञकुंडात माझ्या सर्व सुखाची, पंचप्राणांची समिधा मी टाकून मोकळी झाली होती. आता मागं राहिलं होतं फक्त माझं निष्प्राण शरीर. पांडवांना या कलेरावर खुशाल 5 वाटण्या करून घेऊ देत, नाहीतर मी आता कोणाकडे न्याय मागणार होते? कोणीच नव्हतं का माझं? कृष्णे, अस्वस्थ दिसतेस. अगं, चिंता कशाची करतेस? हा तुझा धर्माचा भाऊ तुझ्या पाठीशी उभा आहे. सर्व काही मंगल घडेल. तो आवाज, तो बोलणारा तो महापुरुष, तो माझा धर्माचा धर्मभाऊ श्रीकृष्ण होता. तो कुठं आहे? तो का गप्प? त्याची देखील या गोष्टीला अनुमती आहे का? नको कृष्णा, नको. निदान तू तरी तुझ्या या दुर्दैवी भगिनीला समजून घे. मी स्वतःशीच बडबड सुटले होते, वेळ लागल्यासारखी. आणि नेमका त्याच वेळी माझ्या कर्णपटलावर आवाज आला. कृष्णे. माझी मान गरकन वळाली. ताडकन उठून मी मंचकावर बसले. समोरची ती कृष्णमूर्ती पाहून माझा गळा भरून आला. डोळ्यात टचकन पाणी उभं राहिलं. तू आलास कृष्णा? वाटलंच होतं तू येशील म्हणून, मी दाटल्या कंठानंच बोलले. तू साथ घालावीस आणि मी न यावं असं कधी होईल का? त्याचा आवाज कंपित झाला होता. हो, विश्वास होता म्हणूनच साथ घातली. वाटलं कोणी नाही घेतलं या द्रौपदीला समजून तरी तिचा धर्माचा भाऊ नक्की घेईल. मी जाणतो कृष्णे, तुझं अंतःकरण कोणत्या चिंतेनं ग्रासलंय ते. तू सर्वसाक्षी आहेस कृष्णा. तू नाही जाणणार तर कोण जाणणार ते? कृष्णानं क्षणभर आपले विशाल नेत्र मिटून घेतले. चेहरा तसाच निर्विकार, फक्त ओठच थरथरले. कसे तरीच दुसऱ्याच क्षणी त्यानं मान फिरवली, उजवा हात वर केला. काय केलं होतं त्यानं? अश्रू टिपले होते. छे, एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या नेत्रात अश्रू शोभून नाही दिसायचे. मी पटकन पुढे झाले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसा तो वळला आणि अगदी धीरगंभीर स्वरात बोलू लागला. खरंय तुझं, पण माझ्या लाडक्या भगिनी,
नियतीनं तुझ्यासाठी जो मार्ग आखून ठेवला आहे त्याच मार्गानं तुला जावं लागेल. प्रारब्धातलं कुणालाही बदलता येत नाही. हे तू बोलतोयस कृष्णा? मी हतबल होऊन कशी तरीच बोलून गेले. माझाच आवाज मला अपरिचित वाटला. हो, कारण माझा दैवावर विश्वास आहे. त्यानं शांतपणे उत्तर दिलं. म्हणजे तुलाही असंच वाटतं की मी त्या पांचाशी विवाह करावा? तशी नियतीची इच्छा आहे. मला त्याच्या बोलण्याचा संताप आला. वाटलं ओरडावं, किंचाळावं, पण माझ्या इच्छेला काहीच किंमत नाही. गेले 2 दिवस पाहते आहे मी. सारेजण काथ्याकूट करत आहेत नीती अनीतीच्या, धर्म अधर्माच्या. हवाला देत आहेत दैवाचा, नियतीचा. आणि जिच्या आयुष्याचा तुम्ही बाजार मांडला आहात तिला काही स्वतःचं अस्तित्वच नाही. भावना नाहीत की मन नाही. पिसाटासारखी मी बोलत सुटले होते. आहे कृष्णे, निश्चित आहे. परंतु दैवापुढं दैव दैव कसलं दैव? मी त्याच्यावर ओरडत बोलले. मग सरळ का सांगत नाहीस कृष्णा की तुझीच इच्छा आहे तशी? राजमाता कुंती देवीचा तसा आग्रह आहे, व्यास महर्षींचा तो निर्णय आहे आणि त्याहून धर्मराजा एकमेव हट्ट करत आहे. वेडी आहेस. अगं, मानवी इच्छेला दैवी इच्छेपुढे शून्य किंमत असते. आपण सारेच दैवाच्या हातातील खेळणी आहोत. ठीक आहे, मग तुझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून सांग. तुझ्यासारख्या महात्म्याच्या भगिनी एकाची नव्हे तर 5 पत्नी झालेली आवडेल तुला? तो थरारला. कुठेतरी शून्यात पाहत राहिला. मग क्षणभर ओठावर अपरोधिक हसू आणून खिन्नपणे बोलून गेला. महात्मा, फार चांगला शब्द वापरलास ग सुबगे. महात्मा खूप काही पाहावं लागतं, सोसावं लागतं, निखाऱ्यावरचं जीवन जगावं लागतं. तेव्हाच ते महात्मा पण मिळतं. मग हेही सोस. डोळे उडे ठेवून पहा तुझ्या भगिनीची विटंबना. माझ्या बोलण्यातील उपरोध त्याला निश्चित जाणवला असणार. तरीही त्यानं आपली चर्या शांत ठेवली, निर्विकार. आणि मग ही विटंबना नाही वेडे, हा तुझा सत्कार आहे. 5 पांडव हे विश्वातील 5 महान शक्ती आहेत आणि त्या एका युगाला दैदित्यमान करणारं भाग्य तुला लावणार आहे. कृष्णे, ही तुझी सत्वपरीक्षा आहे. या परीक्षेत जर तू उत्तीर्ण झालीस तर हे जग या कृष्णाला विसरेल, पण तुझी स्मृती मात्र आपल्या उराशी जपून ठेवील. पुसते अश्रू वेडे. आल्या प्रसंगाला हसत मुखानं सामोरे जा. भविष्यासाठी स्वप्नसती हो, स्वप्नसती हो. तो बोलत होता, निर्वाणीचं बोलत होता. या पलीकडे आता बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. प्राक्तनातलं कुणालाही टाळता येत नव्हतं. जिथं तो महापुरुष थिजला होता तिथं मी कोण लागून गेले होते. मी त्याच्याकडे पाहत होते, त्याच्या नजरेला नजर भिडवून. आणि तो निश्चल होता, निर्विकार. त्याच्या अंतर्मनात कसलंच वादळ उठलं नसावं किंवा उठलं असावं हे मी समजू शकत नव्हते. परंतु ते त्याच्या चर्येवर उमटत नव्हतं. मग मी तरी माझ्या व्यथांचं प्रदर्शन का करावं? मीही त्याचीच भगिनी होती. असा भाऊ लाभला असेल तर मी आयुष्यभर वणव्यात उभी जळेल. डोळ्यात उभं राहिलेलं पाणी तर्जनीनं निपटून काढीत मी हसले, अगदी कष्टी हसले. आणि ठीक आहे कृष्णा, हे पुसले अश्रू. आईच्या उदरातून जन्म घेण्याऐवजी ज्या दिवशी मी या यज्ञकुंडातून जन्म घेतला त्याच दिवशी मी समजून चुकले की माझा उभा जन्मच अग्निशलाखेवरचा आहे. निखाऱ्यावरूनच माझी जीवनयात्रा चालत राहणार आहे. बस. ही यात्रा करीत असताना पायांना किती जरी चटके बसले, मन किती जरी आक्रंदलं तरी मुखा वाटे चित्कार निघणार नाही. डोळ्यातून अश्रूचा झरा वाहत असला तरी ओठावर हसू मावळणार नाही. एवढाच तुझ्या भगिनीला, अभागी भगिनीला आशीर्वाद दे.
मी पटकन त्याच्या चरणाशी वाकले आणि वंदन केलं. त्याचा उजवा हात माझ्या मस्तकावर होता अन ओठ फुटत होते. तथास्तु.